ज्याला गावात कुत्र विचारत नाही तोही मुख्यमंत्र्यांची मापं काढत आहे. आणि अशा जे टीकाकार आहेत, जे ट्रोलर्स आहेत सोशल मीडियावर, त्यांना 8 दिवस तुरुंगामध्ये डांबून ठेवा. माझं जयंतराव पाटील यांना हेच सांगणं आहे की अरे बाबा जयंतराव, तू विरोधी पक्षात आहे की सत्तेधारीमध्ये आहे, आणि मूर्ख माणसा, त्याला गावात कुणी ओळखत नसेल जो टीका करत असेल तो, परंतु त्याला हे समजत आहे, हे कळत आहे की लोकप्रतिनिधींनी कसं वागावं, लोकप्रतिनिधींनी काय कामं करावीत. तुम्ही ते कामं करत नाहीत आणि वैतागून संतापून तो तुम्हाला शिव्या घालत असेल सोशल मीडियावर. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारख्या विषयाकडे दुर्लक्षित करून फक्त पक्ष फोडाफोडीचं राजकारण सध्या चालू आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधींना सध्या सद्विवेक बुद्धी राहिली नाही. विरोधी पक्षात असून ही सगळी परिस्थिती समजून न घेता जो लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारेल, शिव्या देईल, त्याला 8 दिवस पोलीस कस्टडीमध्ये डांबून ठेवा, असं विधान हे जयंतराव करत आहे. अरे जयंतराव, लोक चिडली, संतापाचा उद्रेक झाला तर तुमच्या सकट सत्तेधारी पक्षातील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनाच 8-8 दिवस डांबून ठेवतील आणि जोड्याने आणतील. जशी परिस्थिती नेपाळमध्ये झाली होती तशीच परिस्थिती इथंही होईल. त्यामुळे एक जबाबदार विरोधी पक्ष असल्याप्रमाणे जे लोकांचे प्रश्न आहेत, ज्या लोकांच्या समस्या आहेत ते विधानसभेमध्ये मांड. काय वाटतं तुम्हाला सगळ्या या जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल? कमेंट करा.